यानंतर एक मोठी बातमी आहे। दौंडमध्ये शरद पवारांनी प्रेमसुख कटारिया यांची भेट घेतलेली आहे। कटारिया हे भाजप आमदार राहुल कुल यांचे निकटवर्तीय आहेत आणि पवार, सुप्रिया सुळे तसंच कटारियांमध्ये बंद दाराआड चर्चा झाल्याची माहिती आहे। प्रेमसुख कटारिया यांच्याकडे गेल्या अनेक वर्षांपासून दौंड नगरपालिकेची सत्ता आहे। तेच प्रेमसुख कटारिया जे भाजप आमदार राहुल कुल यांचे निकटवर्तीय आहेत आणि यांची भेट आता शरद पवारांनी घेतलेली आहे। येत्या काही दिवसांवर लोकसभेची निवडणूक आहे आणि त्यामध्ये मतांची जुळवाजुळव करण्यासाठी जास्तीत जास्त मतदारांना आपल्याकडे वळवण्यासाठी शरद पवारांचे प्रयत्न सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। त्यांच्याकडून आता इथं सभा घेतल्या जात आहेत आणि लोकांची बांधणी सुद्धा केली जात असल्याचं दिसतंय। यामध्ये आता दौंडमध्ये शरद पवारांनी प्रेमसुख कटारिया यांची भेट घेतलेली आहे। कटारिया हे भाजप आमदार राहुल कुल यांचे निकटवर्तीय मानले जातात। त्याच कटारियांसोबत पवार आणि सुप्रिया सुळे यांची बंद दाराआड चर्चा झाली आहे। त्यामुळे आता या तिन्ही नेत्यांमध्ये नेमकी काय चर्चा झाली असावी याविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे। आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी विनोद गायकवाड हे आपल्यासोबत जोडले गेले आहेत। विनोद, काय सांगाल? प्रेमसुख कटारिया जे भाजप आमदाराचे निकटवर्ती आहेत त्यांची भेट शरद पवारांनी घेतलेली आहे, तर नेमकी कशासाठी होती ही भेट? नक्कीच फरा, खासदार सुप्रिया सुळे यांच्या प्रचारार्थ आता शरद पवार खरं तर हे दौंडमध्ये आलेले आहेत। शरद पवार यांच्यासोबत आता खासदार सुप्रिया सुळे देखील उपस्थित आहेत। खरं तर दौंड शहरातील जे काही माजी नगराध्यक्ष आहेत प्रेमसुख कटारिया, खरं तर यांची अनेक वर्षांपासून दौंड नगरपालिकेवरती सत्ता आहे। खरं तर शरद पवार यांनी त्यांची भेट घेत खरं तर आज 15-20 मिनिटं खरं तर त्यांनी त्या ठिकाणी चर्चा केलेली आहे। कटारिया हे राहुल कुल जे भाजपचे दौंडचे आमदार आहेत यांचे खरं तर निकटवर्तीय समजले जातात। मात्र आता बंद दारात नेमकी चर्चा काय झाली आणि आता प्रेमसुख कटारिया नेमकी काय भूमिका घेणार हे पाहणं महत्त्वाचं आहे। निश्चितच विनोद, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। तर आता प्रेमसुख कटारिया नेमका काय निर्णय घेणार ते बघावं लागणार आहे आणि त्यांची साथ शरद पवारांना मिळणार का, सुप्रिया सुळेंना मिळणार का, तेही बघावं लागेल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।